गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपली BComच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. या टॉपिकचे आपले प्रॉब्लेम सुरू झालेले आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये एक नवीन प्रॉब्लेम आज आपण सोडून घेणार आहोत. तर प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा दिसत आहे. तर प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी व्हिडिओमध्ये पूर्ण शेवटपर्यंत बनून राहा, म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकेल. आपण कसा प्रॉब्लेम सोडवत आहोत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करायला विसरू नका. नोटिफिकेशन्स बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सहज मिळू शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण सोडूया. प्रॉब्लेम तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे, भरपूर प्रॉब्लेम आपले झाले की बॅलन्स शीट असते आणि या 5-6 ॲडजस्टमेंट असतात आणि या 5-6 ॲडजस्टमेंटचा इफेक्ट कशावर होतो? असेट आणि लायबिलिटी. तुमच्या असेट आणि लायबिलिटी कमी होतात किंवा जास्त होतात आणि त्या कमी जास्त म्हणजे प्रॉफिट आणि लॉस, आणि तो प्रॉफिट आणि लॉसचा इफेक्ट तुम्ही कॅपिटल रिडक्शन अकाउंटला करतात, ज्याच्यासाठी या 6 एंट्र्या जवळपास पाठ करायला तुम्हाला सांगितल्या. आणि या पाठ नाही झाल्या तर ही टेक्निक वापरत चला की त्या एंट्र्यामुळे जर प्रॉफिट झाला, लायबिलिटी जर कमी झाली किंवा लायबिलिटी जर वाढली किंवा असेट कमी झाली किंवा असेट वाढली, त्या एंट्र्यामुळे जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट, लॉस होत असेल तरी कॅपिटल रिडक्शन अकाउंट, फक्त प्रॉफिट होत असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट एंट्रीमध्ये क्रेडिटला, लॉस होत असेल तर एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला. तर विद्यार्थी मित्रांनो, येऊया आपण शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलच्या एंट्र्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2 शेअर कॅपिटल असतात, इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर. ते आपण कमी करतो म्हणजे आपल्याला प्रॉफिट होणार म्हणजे आपण कुठे लिहिणार? कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, म्हणजे आपण कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आणि कॅपिटल अकाउंट डेबिटला. झाली एंट्री, फ्री झाली जुनी एंट्री, कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. परंतु या ॲडजस्टमेंटमध्ये जर फुल्ली पेड आणि कन्वर्टेड हे शब्द जर आले तर या जुन्या एंट्रीमध्ये एक नवीन शेअर कॅपिटल तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं आहे. तर फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द जर आले तर तुम्हाला ही जुनी एंट्री नाही तर ही एंट्री करायची आणि क्रेडिटला एक नवीन शेअर कॅपिटल इंट्रोड्यूस करायचं आहे. तर पहिले बघूया 6% प्रेफरन्स शेअर. 6% प्रेफरन्स शेअर टू बी कन्वर्टेड इंटू 4% प्रेफरन्स शेअर. कन्वर्टेड शब्द आला याचा अर्थ आपल्याला नवीन शेअर कॅपिटल इंट्रोड्यूस करायचा. मग नवीन शेअर कॅपिटल इंट्रोड्यूस करायचा म्हणजे आपली जुनी एंट्री आपल्याला माहिती आहे, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, प्रेफरन्स शेअर डेबिटला. पण याच्याऐवजी नवीन शेअर कॅपिटल इंट्रोड्यूस करायचं आहे. मग याच एंट्रीमध्ये एक नवीन शेअर कॅपिटल क्रेडिटला तुम्ही ॲड करणार, म्हणजे प्रेफरन्स शेअर कॅपिटल डेबिटला जुना, प्रेफरन्स शेअर कॅपिटल नवीन क्रेडिटला आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एंट्री करूया. पहिली एंट्री, डेट अगोदर लिहून घ्या, 31 मार्च 2025. तर 31 मार्च 2025 ही डेट दिलेली आहे. पहिली एंट्री आपण करत आहोत. जुना शेअर कॅपिटल आपण किती पर्सेंट आहे? 6%. मग लिहा 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू. आता डायरेक्ट कॅपिटल रिडक्शन अकाउंट घेऊ नका, कारण नवीन शेअर इंट्रोड्यूस होतोय तर तो क्रेडिटला घ्या. किती टक्क्याचा आहे? 4%. मग 4% तो शेअर घ्यायचा, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. आणि तुम्हाला माहिती या एंट्रीमध्ये आपला प्रॉफिट होतो म्हणून कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. झाली विद्यार्थी मित्रांनो एंट्री. इथं कन्वर्टेड शब्द आला म्हणून हा अकाउंट आपण घेतला. कन्वर्टेड शब्द नसता तर आपली एवढीच एंट्री झाली असती, 6% प्रेफरन्स शेअर टू कॅपिटल रिडक्शन. म्हणजे कॅपिटलच्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन आपला क्रेडिटलाच येणार आहे, लक्षात ठेवा. आता नॅरेशन लिहा. बिंग 6%चा 4% कन्वर्ट झाला, मग बिंग 6% प्रेफरन्स शेअर्स कन्वर्टेड into 4% प्रेफरन्स शेअर्स चा 4% कन्वर्ट झाला आणि पुढे काय सांगितलं? अमाऊंट रिड्यूस बाय 40% अँड रिड्यूस बाय 40%. झालं नॅरेशन. आता अमाऊंट लिहा.
नवीन शेअर कॅपिटल जर इंट्रोड्यूस केला तर डेबिटला जो शेअर कॅपिटल असतो तो जुना असतो. मग जुन्याची पूर्ण अमाऊंट प्रेफरन्स शेअर किती 8 लाख. मग जुना पूर्ण डेबिटला लिहा. आता या 8 लाखचा शेअर कॅपिटल आपल्याला कॅन्सल करायचा, त्याच्यापैकी नवीन शेअर कॅपिटल घ्यायचा आणि शिल्लक राहिलेली अमाऊंट रिड्यूस करायची रिडक्शन अकाउंटला. मग रिडक्शन अकाउंटची अमाऊंट लिहा. रिडक्शन अकाउंटला किती रिड्यूस करायचे 40% बाय सांगितलं. बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे घ्या. मग किती टक्के रिड्यूस करायचे 40%. मग 8 लाखाचे 40% काढा. मग 8 लाखाचे 40% जर आपण काढले तर ते किती येतात 8 चौक 32 3,20,000. मग 3,20,000 तुम्ही कमी करताय. मग कमी करताय म्हणजे कोणता अकाउंट कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शनला 3,20,000. आता 8 लाख पैकी 3,20,000 कमी केले तर 8 लाखमधून 3,20,000 कमी करा, वजा करा. शिल्लक राहिलेले जे असतील 4,80,000 ते जाणार नवीन शेअरला. मग नवीन शेअरची अमाऊंट आपल्याला मिळाली 4,80,000. तर पहिली एंट्री आपली झाली. दुसरी एंट्री करूया. इक्विटी शेअर रिड्यूस. इक्विटी शेअर रिड्यूस झाले. आपल्याला माहिती आहे शेअर कॅपिटल डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट ही जुनी एंट्री आहे. परंतु फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द आला तर नवीन एंट्री करायची. मग इथं फुल्ली पेड शब्द आला, नवीन एंट्री करा. मग 2 नंबर इक्विटी शेअर आपण डेबिटला घेणार. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता आपण डायरेक्ट कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घेतला असता जर फुल्ली पेड शब्द नसता, पण फुल्ली पेड आहे तर परत इक्विटी शेअर क्रेडिटला घ्या आणि तो नवीन असेल. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि तुम्हाला माहिती आहे क्रेडिटला आपला कोणता अकाउंट असतो फिक्स असतो कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता अमाऊंट लिहिण्या अगोदर नॅरेशन लिहून घ्या. बिंग नॅरेशन ॲडजस्टमेंटनुसार लिहायचं. इक्विटी शेअर टू बी रिड्यूस. इक्विटी शेअर टू बी रिड्यूस फुल्ली पेड शेअर्स किती रुपयाने ₹2.80. 2.80 ईच किंवा 80 पर शेअर झालं नॅरेशन. आता अमाऊंट नवीन शेअर कॅपिटल जर इंट्रोड्यूस केला तर डेबिटला जो शेअर कॅपिटल असतो तो जुना असतो. मग जुना इक्विटी शेअर किती 2 लाख, तो पूर्ण 2 लाख लिहून टाका. आता हे 2 लाख रुपयाचा जुना शेअर कॅपिटल तुम्ही कॅन्सल करणार, त्याच्यापैकी नवीन शेअर कॅपिटल काही अमाऊंटचं असणार आणि काही अमाऊंटचं कॅपिटल रिडक्शन अकाउंट असणार. तर हे डेबिटला लिहायचं आपल्याला. आपण ते याच्या समोरच लिहिले. 1 मिनटं फक्त. जुन्याच्या समोर लिहा 2 लाख डेबिटला. मग जुना कितीचा आहे बघा, तर जुना 100 रुपयाचा. इथं कंसात मी लिहितोय 100. आता नवीन किती करायचा, तर टू आणि बाय शब्द खूप महत्त्वाचा असतो. इक्विटी शेअर टू बी रिड्यूस फुल्ली पेड शेअर्स ₹2.80. टू सांगितलं. टू आणि बाय मी खूप वेळेस तुम्हाला शिकवलेलं आहे. टू जर सांगितलं तर टू म्हणजे जेवढे आहे तेवढे ठेवायचे, बाकीचे कमी करायचे. आणि बाय सांगितलं तर तेवढे कमी करायचे, बाकीचे ठेवायचे. मग इथं बाय नाही सांगितलं, टू सांगितलं. टू म्हणजे तेवढे ठेवा. मग किती ठेवा 80 ठेवायचे आहे. मग 100 पैकी 80 ठेवणार म्हणजे कमी किती करणार 20. मग 20 रुपये आपण कमी करणार कोणत्या शेअरमध्ये इक्विटी शेअरमध्ये. मग इक्विटी शेअर 20 रुपयाने कमी करा. इक्विटी शेअर किती आहे 2000. मग 2000 गुणिले 20 करा. मग 2000 गुणिले 20 जर केलं तर उत्तर येतं 40,000. ती अमाऊंट तुम्ही कमी करताय. मग कमी करताय म्हणजे कोणता अकाउंट कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग 20 रुपये कमी केले ते आले 40,000 रुपये. आणि 80 रुपये ठेवले. मग 80 रुपये मग परत असं करा 2000 गुणिले 80 2000 गुणिले 80 करा किंवा डायरेक्ट 2 लाखामधून 40,000 वजा करा. तर उत्तर सेमच येणार. 2000 गुणिले 80 करा किंवा वजा करा डेबिटमधून क्रेडिट. किती आलं 1,60,000. तर 1,60,000 हा आपला उत्तर आलेला आहे. आणि हा नवीन शेअर कितीचा घेतला आपण 80चा आणि वजा कमी किती केला 20 रुपये. तर या पद्धतीने तो शेअर कॅपिटल ॲडजस्ट झाला. या पद्धतीने तुम्ही वजा केलेली अमाऊंट कॅपिटल रिडक्शनला लिहा आणि शिल्लक राहिलेली अमाऊंट नवीन कॅपिटलला लिहा. आता जर या दोन्ही ॲडजस्टमेंटमध्ये या दोन्ही ॲडजस्टमेंटमध्ये जर फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द नसते तर आपल्या दोन्ही एंट्र्या जुन्या शेअर कॅपिटलच्या झाल्या असत्या. काय प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन नवीन शेअरमध्ये घेतला नसता. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन नवीन शेअर घ्यायचा नाही. आणि जर फुल्ली पेड आणि कन्वर्टेड सांगितलं तर नवीन शेअर घ्यायचा,
जुना शेअर पूर्ण कॅन्सल करायचा, त्याच्यापैकी कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट शोधायची आणि बाकीची शिल्लक राहिलेली नवीन शेअरला द्यायची. 2 एंट्र्या झाल्या. तिसरी बघू, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग असेट आहे. असेट काय झालं, ॲप्रिसिएटेड म्हणजे वाढणे. मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक वेळेस सांगतोय, असेट वाढली तर एंट्री करायची, असेट कमी झाली तर सेपरेट एंट्री करू नका. असेट कमी झाली तर आपण कशामध्ये लिहितो, असेट कमी झाली तर आपण शेवटच्या एंट्रीमध्ये लिहितो डिक्रीज इन असेट. पण असेट वाढली तर सेपरेट एंट्री करायची. काय आता तुम्हाला सांगा, असेट वाढली म्हणजे आपला काय होतोय, प्रॉफिट होतोय. प्रॉफिट होतोय म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, असेट अकाउंट डेबिटला. मग असेट अकाउंट आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट झाली एंट्री तयार. मग जी असेट वाढली ती डेबिटला घ्या, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घ्या. मग कोणती असेट वाढली, लँड अँड बिल्डिंग. मग 3 नंबरची एंट्री, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि नॅरेशन लिहा, बिंग लँड अँड बिल्डिंग ॲप्रिसिएट झाली, ती वाढली, ॲप्रिसिएटेड किती वाढली, ॲडजस्टमेंट बघा, ॲप्रिसिएटेड बाय 30%. आता अमाऊंट द्यायची, ॲप्रिसिएटेड बाय 30, बाय म्हणजे जेवढे आहे तेवढे घ्या. मग किती, 30% ॲप्रिसिएट करा, 30% वाढवा. मग बिल्डिंगची किंमत बघा, 2,50,000. 2,50,000चे 30% काढले तर 25 त्रिक 75, किती वाढली, 75,000. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एंट्री करू शकतो. जर बिल्डिंग कमी झाली असती तर सेपरेट एंट्री करू नका, शेवटची एंट्री करा. आता डिबेंचर. डिबेंचर लायबिलिटी आहे आणि लायबिलिटी काय होते, कमी होते. मग लायबिलिटी कमी झाली तरी आपला प्रॉफिट होतो, असेट वाढली तरी प्रॉफिट होतो. लायबिलिटी कमी झाली, प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिट, लायबिलिटी डेबिट. मग कोणती लायबिलिटी डेबिट, डिबेंचर. झाली एंट्री तयार. 4% डिबेंचर, 4% डिबेंचर अकाउंट डेबिट. म्हणजे एंट्र्या तुम्हाला पाठ नसतील तर टेक्निक वापरा. डिबेंचर अकाउंट डेबिट. 2 कॅपिटल रिडक्शन. कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला जातोय कारण का, लायबिलिटी कमी होते. लायबिलिटी कमी होते म्हणजे प्रॉफिट होतोय. मग नॅरेशन लिहा, बिंग डिबेंचर्स रिड्यूस, कितीने रिड्यूस झाले, बाय 30,000. आता तुम्हाला इथं परत बाय शब्द आला, बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे घ्यायचे. मग किती, 30,000ने कमी झाले, मग डायरेक्ट लिहा 30,000. बाय म्हणजे जेवढे आहे तेवढे घ्या आणि 2 जर सांगितलं तर 30,000 ठेवा, बाकीचे कमी करा. डिबेंचर झालं. आता पुढची ॲडजस्टमेंट, प्लांट अँड मशिनरी. असेट आहे, प्लांट अँड मशिनरी टू बी रिटर्न डाऊन. रिटर्न डाऊन म्हणजे कमी, असेट कमी होते. मी तुम्हाला काय सांगितलं, असेट जर वाढली तर सेपरेट एंट्री करायची, असेट जर कमी झाली तर सेपरेट एंट्री करू नका. असेट जी कमी झाली ती शेवटच्या एंट्रीमध्ये लिहा. मग आता या प्लांट अँड मशिनरीची आपण शेवटच्या एंट्रीमध्ये रेकॉर्डिंग करू, आता कमी करू नका. मग शेवटचं काय, ऑल इंटॅन्जिबल असेट अँड फिक्टिशियस अमाऊंट्स इन्क्लुडिंग पेटेंट्स रिटर्न ऑफ. शेवटची एंट्री तीच आहे आपली. इंटॅन्जिबल असेट आणि फिक्टिशियस असेट आपण कमी करतो. आता एंट्री तुम्हाला माहिती आहे. आता टेक्निक लक्षात घ्या. असेट कमी करताय म्हणजे तुमचं काय होणार, लॉस होणार. असेट कमी होत आहे म्हणजे आपला लॉस होतोय. लॉस म्हणजे कॅपिटल रिडक्शन डेबिटला, मग कॅपिटल रिडक्शन डेबिट आणि सगळ्या कमी केलेल्या असेट क्रेडिट. झाली एंट्री. पाठ करा किंवा टेक्निक वापरा. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू सगळ्या असेट, फिक्टिशियस असेट, इंटॅन्जिबल असेट. मग लिहा 5 नंबरची एंट्री आपली. आता कॅपिटल रिडक्शन डेबिटला येणार कारण आपला लॉस होतोय. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 2. आता एक एक असेट कमी करा. कोणकोणत्या कमी करायच्या, तर पहिले फिक्टिशियस, नंतर इंटॅन्जिबल. फिक्टिशियस तुम्हाला माहिती, फिक्टिशियस 3 असेट आहे. कोणकोणत्या, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस आणि अंडर रायटर्स कमिशन. असेटला बघायचं कोणकोणत्या आल्या. असेटला बघा, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटर्स कमिशन, प्रॉफिट अँड लॉस, तिन्ही पण आल्या. तिन्ही कमी करा. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आणि क्रेडिटला लिहिताय म्हणून क्रेडिटला अमाऊंट लिहा 30,000. क्रेडिटला लिहा 30,000. त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नंतर अंडर रायटर्स कमिशन 2. अंडर रायटर्स कमिशन
त्याची अमाऊंट किती आहे 50,000, डायरेक्ट लिहा 50,000. त्याच्यानंतर तिसरी पण आली प्रॉफिट अँड लॉस, ती पण कमी करा. तिन्ही पण आल्या, तिन्ही पण कमी केल्या. टू प्रॉफिट अँड लॉस ती किती आहे 20,000. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. विद्यार्थी मित्रांनो थोडी जागा कमी पडते, आपण अगोदर जागा ॲडजस्ट करून घेऊ. टू प्रॉफिट अँड लॉस 20,000. बरं, आता त्याच्यानंतर 3 फिक्टिशियस असेट कमी झाल्या. यासोबत आपण काय कमी करतो, यासोबत आपण इंटँजिबल असेट कमी करतो. मग इंटँजिबल असेट कोणत्या तुम्हाला माहिती आहे, गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट. मग पहिली आली गुडविल. गुडविल इंटँजिबल आहे, कमी करा. ज्या ज्या इंटँजिबल असेट असतील त्या कमी करा. टू गुडविल अकाउंट. मग गुडविल अकाउंट पूर्ण कमी करून टाका 80,000. त्याच्यानंतर गुडविल नंतर पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट. पेटंट आली, पेटंटची इन्फॉर्मेशन काहीतरी दिली होती, फक्त व्यवस्थित वाचून घ्या. ऑल इंटँजिबल असेट्स अँड फिक्टिशियस अमाऊंट्स इन्क्लुडिंग पेटंट्स रिटर्न ऑफ. पेटंट पण रिटर्न ऑफ करा. पेटंट किती करा काही सांगितलं नाही, मग पूर्ण करा. पेटंट 2,20,000 म्हणली. टू पेटंट्स 2,20,000. या व्यतिरिक्त ट्रेडमार्क, कॉपीराईट वगैरे काही दिलं का नाही दिलं, म्हणजे आपल्या फिक्टिशियस असेट पण झाल्या, इंटँजिबल असेट पण झाल्या. या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय सांगितलं, या व्यतिरिक्त या एंट्रीमध्ये डिक्रीज इन असेट, एखादी असेट जर कमी झाली तर ती पण लिहायची. आपली बघा एक ॲडजस्टमेंट राहिली होती 5 नंबरची, प्लांट अँड मशिनरी कमी झाली. मग जी असेट कमी झाली ती या शेवटच्या एंट्रीमध्ये लिहा. टू प्लांट अँड मशिनरी. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. आता प्लांट अँड मशिनरी किती कमी झाली, ॲडजस्टमेंट व्यवस्थित वाचा. प्लांट अँड मशिनरी टू बी रिटर्न डाऊन ₹2 2,80,000. टू सांगितलं. टू म्हणजे काय शिकवलेलं आहे मी तुम्हाला, टू म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं ठेवा. टू म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं ठेवा. मग किती सांगितलं 2,80,000 सांगितले तेवढे ठेवा, कमी करू नका. मग जुनी बघा लँड अँड बिल्डिंग किती आहे, प्लांट अँड मशिनरी किती आहे. प्लांट अँड मशिनरी 3 लाख आहे, त्याच्यापैकी 2,80,000 ठेवायचे, आपल्याला कमी करायचं आहे. मग कमी किती करायचे, मग 3 लाख पैकी 2,80,000 ठेवणार, म्हणजे कमी किती होणार 20,000. मग इथं फक्त 20,000 लिहायचे. प्लांट अँड मशिनरी 20,000. या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो जर इथं बाय आलं असता तर डायरेक्ट 2,80,000 कमी करायचे, डायरेक्ट इथं लिहिलं असते 2,80,000. बरं, सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. आता डेबिटचा जो कॅपिटल रिडक्शन डेबिटला गेला त्याची टोटल लिहायची. मग टोटल तुम्हाला आता सगळ्यांना माहीत झाली. या एंट्रीच्या अगोदर जितक्या पण एंट्री आल्या, किती एंट्री आल्या 4, त्या एंट्र्यामध्ये फक्त कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला पाहिजे आणि त्याची टोटल घ्यायची. क्रेडिटच्या कॅपिटल रिडक्शनची, डेबिटची नाही. डेबिटला आला तर वजा करायचं. मग क्रेडिटला कॅपिटल रिडक्शन कोणकोणतं आहे बघा. पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिटला किती 3,20,000. दुसऱ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला 40,000. तिसऱ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन 75,000. टोटल करा. चौथ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन 30,000 आणि 5वी एंट्री आपण सोडवतोय. मग या 4ही एंट्रीमध्ये क्रेडिटला आला, जेवढे क्रेडिटला आले तेवढे टोटल करा. मग 3,20,000 प्लस 40,000 प्लस 75,000 प्लस 30,000 कॅल्क्युलेटरवर करा. उत्तर किती येतं विद्यार्थी मित्रांनो, तर उत्तर येते 4,65,000. उत्तर किती येते 4,65,000. ते उत्तर तुम्ही इथं लिहा, कॅल्क्युलेटरवर करू शकतात. आता डेबिट झालं 4,65,000, क्रेडिटची टोटल करायची. क्रेडिट जर 4,65,000 झालं तर संबंधच नाही, फरक येत नाही. परंतु क्रेडिट जर कमी पडलं तर क्रेडिट डेबिटमधून वजा करायचं. आता जर तुम्ही टोटल केली तर बघा हे तर कमी संख्या दिसत आहे, म्हणजे 4,65,000 मधून एवढे कमी करा आणि क्रेडिटला किती फरक येतोय मला सांगा. तर क्रेडिटला आपण हे जर कमी केले तर क्रेडिटला फरक येतो 45,000, म्हणजे क्रेडिट 45,000 ने कमी आहे. मग क्रेडिटला जर फरक आला तर त्या फरकाला आपण नाव देतो कॅपिटल रिझर्व. टू कॅपिटल रिझर्व अकाउंट, कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. तो आपला कमी पडला, फरक आला 45,000. एंट्री संपली. नॅरेशन लिहा. बिंग, जे कमी केलं त्यांचं नाव. बिंग काय कमी केलं, फिक्टिशियस कॉमा इंटँजिबल. फिक्टिशियस कमी केला, इंटँजिबल कमी केले, अजून अजून काय कमी केलं, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी शॉर्टमध्ये लिहितोय राईट ऑफ. विद्यार्थी मित्रांनो एंट्र्या संपल्या.
लेग ॲडजस्टमेंट संपल्या. किती एंट्र्या झाल्या? 5. तुम्हाला माहिती आहे 5-6 एंट्र्या होतात, जास्त एंट्र्या होत नाही. बेसिक एंट्र्या आहे. या एंट्र्या एकदा बरोबर झाल्या की पुढचं खूप सोपं आहे, कॅपिटल रिडक्शन आणि बॅलन्स शीट. चला आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट सोडू. आता कॅपिटल रिडक्शन अकाउंट फक्त पोस्टिंग करायची. पोस्टिंग आपण 11वी-12वीला शिकलेलो आहोत. पोस्टिंग काय करायचं? प्रत्येक एंट्रीमध्ये जायचं, कॅपिटल रिडक्शन बघायचं. क्रेडिटला आहे का डेबिटला आहे? क्रेडिटला असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा, डेबिटला असेल तर डेबिटला रेकॉर्ड करा. मग एक एक एंट्री बघा. पहिली एंट्री कॅपिटल रिडक्शन कुठे आहे? डेबिटला आहे, क्रेडिटला आहे? क्रेडिटला आहे. मग क्रेडिटला जायचं आणि डेबिटचं नाव लिहायचं. मग लिहा बाय 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. क्रेडिटला रेकॉर्ड करा कारण क्रेडिटला आहे. मग इथं लिहा बाय, डेबिटचं नाव लिहायचं 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. मग आता बरेच विद्यार्थी काय करणार? डेबिटचं नाव लिहिलं, लगेच अमाऊंट लिहिणार 8 लाख. तो शेअर कॅन्सल झाला. आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट लिहितोय, मग डेबिटचं फक्त नाव वापरायचं, परंतु अमाऊंट कॅपिटल रिडक्शनचीच लिहायची. मग कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट किती? 3,20,000. किती आहे? 3,20,000 आहे बघा. मग 3,20,000 ही अमाऊंट आहे. मग 3,20,000 तुम्ही तिथं अमाऊंट लिहा. मग इथं लिहा 3,20,000. त्याच्यानंतर परत प्रत्येक एंट्रीला एकच पोस्टिंग करायची. पहिली एंट्री झाली, दुसऱ्या एंट्रीमध्ये परत क्रेडिटला आलं, क्रेडिटला जा आणि डेबिटचं नाव लिहा बाय इक्विटी शेअर कॅपिटल. मग लिहा बाय इक्विटी शेअर कॅपिटल. आणि अमाऊंट कोणती घ्यायची? अमाऊंट फक्त कॅपिटल रिडक्शनची घ्यायची. मग कॅपिटल रिडक्शन किती आहे? 40,000 आहे. मग लिहा 40,000. प्रत्येक एंट्रीची एकच पोस्टिंग. तिसरी एंट्री, तिसऱ्या एंट्रीमध्ये पण क्रेडिटला आहे, क्रेडिटला जा, डेबिटचं नाव लिहा बाय लँड अँड बिल्डिंग. किती? 75,000. मग लिहा बाय, थोडं फास्ट घेऊ आपण, बाय लँड अँड बिल्डिंग 75,000. बरं, चौथी एंट्री, चौथ्या एंट्रीमध्ये क्रेडिटला आहे, क्रेडिटला जा, डेबिटचं नाव लिहा बाय 4% डिबेंचर 30,000. मग लिहा बाय 4% डिबेंचर 30,000. बरं, 4 एंट्र्या झाल्या. 5व्या एंट्रीमध्ये आता डेबिटला दिसतंय, मग आता क्रेडिटला नाही जायचं, डेबिटला जायचं आणि क्रेडिटचे नावं लिहायचे. मग डेबिटला जा आणि क्रेडिटला लिहा 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 30,000. डेबिटला जा 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 30,000. जितके पण क्रेडिटला आहे ते सगळे डेबिटला लिहा. 2 प्रॉफिट अँड लॉस, सॉरी 2 अंडर रायटर्स कमिशन 50,000. मग लिहा 2 अंडर रायटर्स कमिशन 50,000. त्याच्यानंतर काय आहे? 2 प्रॉफिट अँड लॉस 20,000. लिहा 2 प्रॉफिट अँड लॉस, 2 प्रॉफिट अँड लॉस 20,000. त्याच्यानंतर काय आहे? 2 गुडविल 80,000. मग लिहा 2 गुडविल 80,000. त्याच्यानंतर 2 पेटेंट 2,20,000. मग लिहा 2 पेटेंट 2,20,000. त्याच्यानंतर काय आहे? पेटेंट नंतर 2 प्लांट अँड मशिनरी 20,000. प्लांट अँड मशिनरी 20,000. त्याच्यानंतर काय आहे? 2 कॅपिटल रिझर्व्ह 45,000. फरक 2 कॅपिटल रिझर्व्ह फरक होता, तो आपण शोधला होता बॅलन्सिंग फिगर. किती? 45,000. आता फरक तिथंच शोधला म्हणजे हा अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होणार. मग हा अकाउंट कॅल्क्युलेटरवर तुम्ही टॅली करू शकता. त्याची अमाऊंट किती डेबिटची? 4,65,000. मग 4,65,000 वर हा क्लोज होणार. तर 4,65,000 वर कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपला टॅली झाला. कॅल्क्युलेटरवर चेक करा. आता राहिली फक्त बॅलन्स शीट. आपण बॅलन्स शीटला जागा ॲडजस्ट करू आणि बॅलन्स शीट सोडू. बॅलन्स शीट आपण तयार केली ॲज ऑन 31 मार्च 2025ची. बॅलन्स शीट सोडवायची असेल तर जुना बॅलन्स शीट बघा आणि नवीन बॅलन्स शीट सोडवा.
अगोदर इक्विटी लायबिलिटी नंतर असेट. मग इक्विटी आणि लायबिलिटी, मग पहिले बघा लायबिलिटी साईड पहिला कोणता दिला 2000 शेअर. मग शेअर जे असतात ते शेअर कॅपिटलमध्ये लिहितो आपण. मग इथं लिहा नंबर 1. आता फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे, असा फॉर्मॅट करायचा, जागा सोडून तयार करून ठेवायचा. 2000 इक्विटी शेअर्स. आता इथं 100चा दिला, आपल्याला माहिती आहे आपण दोन्ही शेअर कॅन्सल केले आणि नवीन शेअरची एंट्री केली. मग नवीन शेअरची एंट्री बघायची. इक्विटी शेअर नवीन कितीचा आहे 80चा आणि अमाऊंट किती आहे 1,60,000. ही जुनी अमाऊंट घेऊ नका, ती कॅन्सल झाली. मग 1,60,000 घ्यायची आणि 80 रुपयाने घ्यायचं. मग लिहा इक्विटी शेअर्स ऑफ ₹80 ईच. 80ने घ्या, 2000 गुणिले 80 1,60,000. दुसरा कोणता आहे प्रेफरन्स शेअर. मग लिहा 2 नंबर 8,000. आता इथं 6% आपल्याला माहिती, तो पण आपण कन्वर्ट केला नवीन. मग नवीन घ्यायचा. नवीन कितीमध्ये कन्वर्ट केला 4% आणि त्याची अमाऊंट किती आहे 4,80,000. मग लिहा 4% प्रेफरन्स शेअर्स अमाऊंट आहे 4,80,000. फक्त तो कितीला ठेवला. आता प्रेफरन्स शेअरची ॲडजस्टमेंट बघायची. 40% रिड्यूस केला. मग प्रेफरन्स शेअर 100 आहे, 100 पैकी 40 रिड्यूस केला, मग किती शिल्लक राहिला 60. मग तो 60ने ठेवला ऑफ ₹60 ईच. ईच आणि 60ने केला तर 4,80,000 येतात. शेअर कॅपिटल आपलं झालं. दोन्ही शेअरची टोटल आउटरला लिहा. मग 480 आणि 160. मग टोटल किती येते 480 आणि 160. टोटल जर तुम्ही केली 5,80,000 आणि हे 60,000. 5,80,000 आणि हे 60 म्हणजे 6,40,000. 6,40,000. आता शेअर कॅपिटल झालं. रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये काय लिहितात प्रॉफिट लिहितात. इथलं प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन आहे का नाही आहे. या व्यतिरिक्त काय लिहितात, या व्यतिरिक्त तुमच्या शेवटच्या एंट्रीमधला कॅपिटल रिझर्व्ह. मग कॅपिटल रिझर्व्ह आला होता, तो कॅपिटल रिझर्व्ह आपल्याला रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये लिहायचा. मग इथं लिहा कॅपिटल रिझर्व्ह आणि तो किती आला होता तर कॅपिटल रिझर्व्ह आपला आला होता 45,000. मग तो रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये डायरेक्ट आउटरला लिहा 45,000. 45,000 रिझर्व्ह झाला. या व्यतिरिक्त इथं प्रॉफिट असेल तर प्रॉफिट पण लिहितात. प्रॉफिट नाही आहे रिझर्व्ह कॅपिटल रिझर्व्ह लिहितात. शेअर प्रीमियम पण असेल तर शेअर प्रीमियम पण लिहितात. शेअर प्रीमियम पण नाही आहे. आता नॉन करंट लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटी म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटी खूप सारे आहे, परंतु एक महत्त्वाची लक्षात घ्या डिबेंचर. मग डिबेंचर आलेली आहे. डिबेंचर करंट लायबिलिटीमध्ये नाही लिहायचं, नॉन करंटमध्ये लिहायचं. मग लिहा किती टक्के आहे 4%. आणि काय करायचं ज्या लायबिलिटी आणि ज्या असेटच्या एंट्र्या झाल्या त्या एंट्र्या फक्त बघायच्या. मग डिबेंचरची एंट्री बघा. डिबेंचरची एंट्री केलेली आहे आणि डिबेंचरची ॲडजस्टमेंट बघायची. डिबेंचर रिड्यूस कमी केलेला आहे. मग किती कमी केला डिबेंचर 30,000 कमी केला. मग जुना डिबेंचर किती 1,30,000. मग 1,30,000 मधून 30,000 वजा करा. शिल्लक राहिलेला आपण नवीन बॅलन्स शीटला लिहिणार. मग शिल्लक किती राहिला तो राहिला 1,00,000. तो कसा आला 1,00,000 तर 1 मिनटं फक्त. आपला 1,00,000 डिबेंचर आलेला आहे आणि तो कसा आला 1,30,000 होते. त्याच्यापैकी 30,000 जुने वजा झाले आणि 1,00,000 रुपये शिल्लक राहिले. बरं डिबेंचर झालं. डिबेंचर नंतर काय विद्यार्थी मित्रांनो डिबेंचर नंतर क्रेडिटर. आता क्रेडिटर कशात लिहितात आपल्याला माहिती. क्रेडिटर लिहितात करंट लायबिलिटीमध्ये. मग करंट लायबिलिटीमध्ये लिहा क्रेडिटर 1 नंबर क्रेडिटर्स. आता फक्त एंट्री बघायची, एंट्री चेक करायची. तुम्ही क्रेडिटरला एंट्री केली का. आपण 5 एंट्री केल्या आपल्याला माहिती. क्रेडिटरची एंट्री कुठंच झाली नाही. मग क्रेडिटरची आहे ती अमाऊंट लिहा. मग क्रेडिटरची अमाऊंट किती 50,000. मग क्रेडिटर लिहून टाका 50,000. तर क्रेडिटरची अमाऊंट आपण लिहिणार 50,000. डायरेक्ट आउटरला लिहा. ज्या लायबिलिटी ज्या असेटची एंट्री झाली नाही त्याची डायरेक्ट पूर्ण अमाऊंट लिहा. पुढचं क्रेडिटर नंतर काय राहिलं बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा करंट लायबिलिटी आहे. मग करंट लायबिलिटीमध्ये लिहा बँक ओव्हरड्राफ्ट. आणि बँक ओव्हरड्राफ्टची सुद्धा एंट्री केलेली नाही. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्टला काहीच सोडवलं नाही. काहीच सोडवलं नाही तर आहे ती अमाऊंट घ्या 20,000. डायरेक्ट आउटरला 20,000. विद्यार्थी मित्रांनो लायबिलिटी साईड संपली. मग लायबिलिटी साईडची टोटल करा 6,40,000 45,000 1,50,000 आणि 20,000. टोटल किती येते बघा. तर टोटल विद्यार्थी मित्रांनो येतो 8,55,000. कॅल्क्युलेटरवर तुम्ही करू शकता 8,55,000 आपली टोटल आलेली आहे. आता आपल्याला सोडवायचा असेट. मग असेट आपण पहिले अगोदर जागा
तयार करून घेऊ. ॲसेट आपल्याला सोडवायचे. ॲसेटमध्ये पहिली ॲसेट कोणती? फिक्स ॲसेट. मग फिक्स ॲसेटसाठी बॅलन्स शीट बघायच्या. फिक्स ॲसेट तुम्हाला सगळ्यांना माहिती, मशिनरी, बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग, त्याच्यानंतर फर्निचर वगैरे. गुडविल, इंटँजिबल ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट आपण काय केल्या होत्या? इंटँजिबल ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट पूर्ण कमी केल्या. मग ज्या ॲसेट तुम्ही कमी केल्या, इंटँजिबल ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट, त्या कमी केलेल्या ॲसेट नवीन बॅलन्स शीटला रेकॉर्ड करू नका, सोडून द्या. मग गुडविल आपली कमी झाली, सोडून द्या, इथं येणार नाही. प्लांट अँड मशिनरी, आपल्याला माहिती प्लांट अँड मशिनरी फिक्स ॲसेट आहे. मग इथे लिहा प्लांट अँड मशिनरी. मग काय करायचं? फक्त प्लांट अँड मशिनरीची एंट्री केली का ते चेक करायचं. मग इथं बघा प्लांट अँड मशिनरीची एंट्री केली, एंट्रीमध्ये ती क्रेडिटला आहे म्हणजे कमी केली. इथं खात्री होत नसेल तर ॲडजस्टमेंट बघा. प्लांट अँड मशिनरी रिटर्न डाऊन कमी केली. मग किती कमी केली? इथं लिहिलेलं आहे आपण प्लांट अँड मशिनरी 20,000 कमी केली. मग 20,000 कमी केली तर जुनी प्लांट अँड मशिनरी किती? 3 लाख. मग 3 लाख पैकी 20,000 कमी केले, शिल्लक राहिलेले बॅलन्स शीटला लिहा. मग शिल्लक किती राहिले होते? 2,80,000. मग प्लांट अँड मशिनरी लिहा 2,80,000. डायरेक्ट आउटरला लिहा, ते परत इनरला लिहून टोटल करण्याची गरज नको. प्लांट अँड मशिनरी नंतर काय? लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग सुद्धा फिक्स ॲसेट आहे. मग फिक्स ॲसेटमध्ये लिहा लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची ॲडजस्टमेंट सोडवली का? तर परत चेक करायचं. लँड अँड बिल्डिंगची ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे. मग लँड अँड बिल्डिंगची ॲडजस्टमेंट काय सोडवली? इथं बघा लँड अँड बिल्डिंग ॲप्रिसिएट म्हणजे वाढली, कमी नाही झाली. मग आता किती नाही वाढली? इथं सोडवलं. लँड अँड बिल्डिंग 75,000 ने वाढली म्हणजे ॲड करा जुन्या व्हॅल्यूमध्ये. मग जुनी व्हॅल्यू 2,50,000 प्लस 75,000. 75,000 कमी करायचे नाही, आता ॲड करायचे. मग 2,50,000 प्लस 75,000 किती येणार? तर ते येणार 3,25,000. मग इथे लिहा लँड अँड बिल्डिंग जुनी होती 2,50,000 प्लस वाढली किती? तर वाढली 75,000 ने. म्हणजे टोटल आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग झाली 3,25,000. या पद्धतीने लँड अँड बिल्डिंगची किंमत लिहिली आपण. लँड अँड बिल्डिंग नंतर स्टॉक आपली कोणती ॲसेट आहे? करंट ॲसेट. मग करंट ॲसेटमध्ये लिहा, आपण फॉर्मॅट अगोदरच तयार करून घेतो आणि जागा सोडतो. मग पहिली लिहा स्टॉक. आता स्टॉकवर एंट्री केली का? तर पूर्ण एंट्री चेक करा, स्टॉक कुठेच नाही आहे. स्टॉकची एंट्री झाली नाही तर पूर्ण अमाऊंट लिहा. स्टॉकची अमाऊंट किती? 1,60,000. मग स्टॉक 1,60,000. त्याच्यानंतर स्टॉक नंतर काय? पेटेंट इंटँजिबल असेट आहे, ती कमी झाली. डेटर्स काय आहे? करंट असेट आहे. मग 2 नंबर डेटर्स. आता डेटर्सची पण एंट्री झाली नाही, ज्यांच्या एंट्री झाल्या नाही त्यांचा वापरच झाला नाही, त्यांची आहे ती अमाऊंट बॅलन्स शीटला लिहा. डेटर्स 50,000. मग डेटर्स लिहा 50,000. डेटर्स नंतर काय? डेटर्स नंतर कॅशची पण एंट्री झालेली नाही. मग इथं लिहा कॅश. करंट ॲसेटमध्ये कॅश करंट ॲसेट आहे. कॅश किती आहे? एंट्री झाली नाही, आहे ती लिहा 40,000. मग कॅश लिहिली 40,000. मग कॅश झाली 40,000. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटर्स कमिशन आणि प्रॉफिट अँड लॉस या फिक्टिशियस ॲसेट आहे त्या कमी झाल्या. मग संपलं बॅलन्स शीट. ॲसेट साईड टोटल करा 2,80,000, 3,25,000, 1,60,000, 50 आणि 40. तेवढीच टोटल येणार किती? 8,55,000. तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकतात. तर या पद्धतीने बॅलन्स शीट आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट सोडवणं खूप सोपं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या या एंट्र्या आल्या पाहिजे. 5-6 एंट्र्या करतात आणि त्या एंट्र्यासाठी या बेसिक एंट्र्या लक्षात ठेवा किंवा ही टेक्निक लक्षात घ्या. कॅपिटल रिडक्शन अकाउंट एंट्रीमध्ये क्रेडिटला द्यायचा का डेबिटला द्यायचा? प्रॉफिट झाला तर क्रेडिटला, लॉस झाला तर डेबिटला. या पद्धतीने तुम्ही सोडू शकतात. पुढच्या लेक्चरला आपण विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम सोडूया. थँक्यू.